महाशिवरात्रि के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के कुकसे गांव शिव मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी कुकसे गांव के उद्योगपति श्री रवि धर्मा पाटिल द्वारा महाशिवरात्रि उत्सव का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर उद्योगपति श्री रवि धर्मा पाटिल द्वारा अभिषेक, महापूजा, महाआरती, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर व कुकसे गांव के ग्रामस्थ मंडल महिला और पुरुषों ने उपस्थित होकर शिवलिंग की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो ही इस कार्यक्रम को सफल बनाने में कुकसे गांव के ग्रामस्थ मंडलों का विशेष योगदान रहा।
भवानी सहितं नमामि विठ्ठल देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी पांडुरंग मुरारी कमल नयन हासम गोपिका चित्रहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि विठ्ठल देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी नामस्मरण घडो संत समागम गाऊगाची भ्राम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेमा सिद्धी नेई नामस्मरण घडो संत समागम गाऊगाची भ्राम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण घेतला तर लक्षात येतं संतांचं चरित्र ऐकल्यानंतर लक्षात येतं आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती आणि खऱ्या अर्थानं अनेक वेळा आपण गरीब संत म्हणून पाहिलं तसं संत कधीच गरीब नसतात बर का संतांनी एवढं धन आपण किती कोट्यानं धन कमवलं तरी सुद्धा आपल्याला प्राप्त नाही होणार कारण संतांचं धन हे अमागरी धन शब्दांची चरत नाही आणि शब्दांची शस्त्र यत्न करू जे तुमच्या आमच्याकडे अजिबात नसेल
पण संतांचं हे धन आहे, पण त्यातल्या त्यात श्रीमंत संत म्हणून ज्यांचे ख्याते आणि जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी पाणी भरावं सोपं नाही बरं का. जगाच्या मालकानं ज्यांच्या घरात सेवा करावी, ज्यांच्या घरी घरची कामं करावी, अशी असणारे महान संत पैठण निवासी श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा गोडसा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विठाला आणि अभंगाच्या माध्यमातून श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताकडे मागतात, मागणी करतात. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्हीच सांगितलं श्रीमंत संत म्हणून श्री संत एकनाथ महाराजांचं नाव येतं, मग ज्याच्याकडे ऑलरेडी श्रीमंती आहे त्याला मागण्याची गरज काय, आणि जर मागावं लागत असेल तर तो श्रीमंत काय. बरोबर की नाही? मागावं लागत असेल तर तो श्रीमंत काय, आणि संत जर श्रीमंत असतील तर त्यांना मागण्याची गरज काय. अगदी खरंय, संत मागतात, प्रामुख्यानं आपल्या दृष्टीनं संत मागतात जरी असं म्हणायला गेलं तरी संत कधीच काही मागत नाही. संत कधीच काही मागत नाही, किंबहुना त्यांना मागण्याची गरज सुद्धा कधी पडत नाही. तुम्ही म्हणताल ताई संत जर कधी काही मागत नाही तर एवढे मागणीपर अभंग कसे काय, त्यातल्या त्यात आजचाही अभंग मागणीपर कसा काय. नीट लक्ष देऊ नये का, संत मागतात पण ते कधी स्वार्थापोटी स्वतःसाठी मागत नाही. ज्यावेळी एखादा गावाचा म्हणा, एखाद्या समुदायाचा म्हणा, एखादा लीडर असतो, लीडर ज्याच्या शब्दानं आणि ज्याच्या विचारानं अख्खं गाव तो समुदाय चालत असतो. लक्ष देऊ नये का, माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? हे असं तरी करा, असं तरी का, हो म्हणा नाही म्हणा, आल्यापासून बघते नुसते अशाच पाहत. ऐकू येते माझे शब्द कळतायत तुम्हाला? पाठीमागच्या महिला एकदा थम्सअप करा. वा, हे ओके झालं. इकडे आवाज येतोय माझा? वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं आद्य कर्तव्य. मग बरं वाटलं तर असं करत चला, नाही बरं वाटलं तर असं, पण आपलं थोडंफार प्रतिसाद द्यावा, बोलणाऱ्याला बरं वाटतं. नाही तर कीर्तन झालं तरी काही काही असेच बघत बसते, ते हसत नाही, बोलत नाही, प्रतिसाद नाही, डुलत नाही, डोलत नाही, काही. पण खेळीमेळी वातावरण कीर्तनात असलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. एखादा लीडर असतो एखाद्या समुदायाचा, गावाचा, आणि त्याच्या विचारानं त्याच्या शब्दानं अख्खं गाव चालतं, तो समुदाय चालतो. जी विचारधारा त्या लीडरची राहते, त्या प्रमुख व्यक्तीची राहते, ती विचारधारा अख्ख्या गावची राहते. जो शब्द त्याचा राहतो तो शब्द अख्ख्या गावचा राहतो. जी वचनं त्याची राहतात ती वचनं अख्ख्या गावची राहतात, आणि जी मागणी त्याची राहते ती अख्ख्या. कारण ज्यावेळी एखादा लीडर पुढे होतो, काही मंत्रालयातून काही नेत्यांकडून जर काही मागायचं असेल, किंबहुना काही अनुदान आलं असेल, काही थीम आले असतील, काही समाजसेवेकरिता काही गोष्टी आल्या असतील, तर तो लीडर पुढे होतो. पण स्वतःसाठी न वापरता किंबहुना तो जर समुदायाकरिता, गावाकरिता, विकासाकरिता, समाजसेवेकरिता त्याचा उपयोग करत असतो. त्याच पद्धतीनं संत जरी पुढे येत असले, जरी मागत असले, तरी ती मागणी स्वतःच्या स्वार्थाची नसून या जनसमुदायाच्या उद्धाराकरिताची मागणी, एवढं ध्यानात ठेवा. जनसमुदायाचा म्हणजे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. आमच्या कौतुकासाठी, पण किमान स्वतः इथपर्यंत नाम विठोबाचे निश्चितच वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळीले जग हे भगवान शंकराची उपासना, आराधना, अनुष्ठानाचं, त्या उपासनेचं काय साध्य आहे आपल्या? काय करायचंय प्राप्त आपल्याला? आपण उद्या भगवंताची सेवा केल्यानंतर, त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याच्या पुढे नतमस्तक होऊ, हात जोडू, नम्रतेनं त्याचं दर्शन घेऊ. पण तिथून येत असताना आपल्या अंतःकरणात काहीतरी इच्छा निर्माण होईल.
कुमाई कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, कैलाश के निवासी नमो बारे बारे हो। आया 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 शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो, आया शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो, आया शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो, आया शरण तुम्हारे तारे तारे हो। कैलाश के निवासी नमो बारे निवासी नमो बारे बारे हो, आया 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 शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो, आया शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो, आया शरण तुम्हारे नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोलावतात बरं का। त्याचबरोबर ज्यांच्या आयोजनातून ज्यांच्या विचारातून आपण इथपर्यंत उपस्थित आहोत, आदरणीय हरिभक्ती, आता हरिभक्तच म्हणावं, या ठिकाणी जी ही सेवा उत्पन्न करून देतो त्यांनाही हरिभक्तच म्हणावं। आदरणीय रवी महाराज असतील, रवी दादा तुमचंही मनापासून धन्यवाद। रवी दादांचं जोरदार टाळी वाजवून या ठिकाणी कौतुक। निश्चितच या ठिकाणी हे प्राप्त होणं एवढं सोपं नाही, हे सर्व घडवणं सोपं नाही, आणि इथपर्यंत चांगलं आयोजन इथपर्यंत करतात तुम्हाला उभ्या गावाची या ठिकाणी चांगली साथ मिळते, अशीच सर्व गावकऱ्यांची चांगली साथ, असं चांगलं मार्गदर्शन प्राप्त होत राहो, आणि असा उत्तर या ठिकाणी महाशिवरात्रीचा आपला हा उत्सव वाढत राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते। त्याचबरोबर कॅमेरामॅन दादा असतील, तुमचंही धन्यवाद, आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते। तसेच जाता जाता एक विनंती करीन प्रत्येकाला, आपण धर्मासाठी जागा, कारण सध्याच्या काळामध्ये आपण धर्म टिकवणं हे गरजेचं झालेलं आहे। कसा धर्म टिकवता येईल? घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा करा। आपले संस्कार आणि आपला धर्म आपल्या लक्षात आला पाहिजे। कसा धर्म टिकवता येईल? घरामध्ये आई आणि गोठ्यात गायीची सेवा करा। मी स्वतः गोसेवक आहे, या कारणानं तुम्हाला आग्रह करेन, एक तरी खिलार गाई, गावरान गाई म्हणा, खिलार गाई म्हणा, एक तरी खिलार गाई आपल्या घरी असलीच पाहिजे, आणि तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे। मी स्वतः गोसेवक आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल यांची आम्ही सेवा करतोय। इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा पाहायला मिळेल, आवर्जून पहा, आणि आवर्जून एक तरी गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये कराच करा, कारण गाई ही आपली दुसरी आई आहे। या अनुषंगानं सांगेल, प्रत्येकानं गोमातेची सेवा करा। अधिक न बोलता वेळ झालेली आहे। आज महाशिवरात्रीच्या पर्वावरती सुरू असलेला हा सोहळा सर्वच ग्रामस्थ, कुक्षे ग्रामस्थ, आयोजक, नियोजक आणि सर्वच उत्सव कमिटी सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद। एकदा तरुण बांधवांसाठी सुद्धा जोरदार टाळी, कारण सर्व तरुण बांधव मागाशी हरिपाठ काय सुंदर झाला हो, काय सुंदर। स्वर्ग हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा अनुभव या हरिपाठाला आपल्या पाहिल्यानंतर येतो। विविध ठिकाणचे मृदुंगमणी, विविध ठिकाणचे गायनाचार्य, पंचक्रोशीतून ही सर्व मंडळी इथपर्यंत पोहोचतात, आणि खरंच हा उत्सव तिथपर्यंत भगवंताच्या चरणांवरती अर्पण करतात। सर्वांचंच मनापासून धन्यवाद। तसेच माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर, त्यांचंही मनापासून धन्यवाद, ते या ठिकाणी उपस्थित नाहीत। माझ्या समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही धन्यवाद। आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली
शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज भगवंताकडे मागतात, देवा माझं मन तुझ्या चरणांवरती लीन व्हावं, लागलं राहावं, इतर व्यसनामध्ये ते पडून देऊ नकोस, आमच्या अंतःकरणामध्ये इतर भ्रम निर्माण होऊ देऊ नकोस. याचाच अर्थ की आमचं मन शुद्ध राहू दे, पवित्र राहू दे. त्यामुळे थोडीशी आमचं सर्व काही आलं अभंगाचे शेवटचे अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आमच्याकडं म्हणजे सार्वतप्रमाणे जवळजवळ 10 वर्ष असेल आणि यावर्षी योगायोग असा प्रत्येक वर्षी आमचा हा कार्यक्रम एकादशीला असायचा. त्याच्यामुळं रवींद्र धर्मपुरे असेल यांना ते अन्नदान करता येत नसायचा. पण आज यावर्षी योगायोग भारी सर्वांना अन्नदान करून आज पवित्रतेने सर्वांनी मनमुळात या कार्यक्रमाचा आनंद लुटलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव येवेजावे बाजूला ठेवून एकत्र येऊन खरोखर शंकराची छाया आमच्या गावावर आहे म्हणून गाव संपूर्ण एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करीत असतो. रवींद्र पाटील प्रत्येक वर्षी म्हणजे हा कार्यक्रम करायचा बोलला म्हणजे मला एकटाच कार्यक्रम करत नसतो, म्हणजे आपण दान धर्म करू शकतो, पण त्याला जे प्रोत्साहन त्या सर्व मंडळी आहे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम विशेष होत असतो. खरोखर गावाच्या वतीने रवींद्र पाटील यांचं मी अभिनंदन करतो. हा कार्यक्रम सालोबादप्रमाणे प्रत्येक वर्षी चालत राहावा अशी ग्रामस्थ यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये. महाशिवरात्रीनिमित्त सर्व ग्रामस्थांना असेल सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमासाठी हरिभक्तपराय स्नेहाताई महाराज भोसले भोर पुणे यांचं सुसवाचं कीर्तन झालं. जे आमचे गुरुवर होते रामदासजी महाराज यांनी जो आम्हाला पायदंड घालून दिले आहे त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करत असतो. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या या पूर्ण परिसरातील जे ग्रामस्थ असतील वारकरी संप्रदाय लोक असतील सर्वांनी येऊन या आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने रवींद्र पाटील यांच्या वतीने त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो.